नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यातील मंगळवारी जरी आपण काही नाही केले तरी सुद्धा कुलदेवीला कोणत्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना. हा पूजापाठ, व्रतवैकल्य, उपासना, पारायणे, अनुष्ठाने यासाठी खास मानला जातो. अधिक महिन्यामध्ये दानधर्म करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये अन्नदान, वस्त्रदान, जलदान, दीपदान, चप्पलदान, आसनदान, ग्रंथदान असे वेगवेगळे दान आपण करत असतो. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये श्री हरिविष्णूंची सुद्धा पूजा, उपासना केली जाते. संपूर्ण अधिक महिना हा श्री हरिविष्णूंना समर्पित आहे. अधिक महिन्याचे स्वामी हे स्वतः श्री हरी विष्णू आहेत आणि या सृष्टीचे पालन करते असे हे विष्णू आहेत. त्यामुळे विष्णूंना हा अधिक महिना समर्पित आहे. तसेच अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करत असतो. आपले जे इष्टदैवत आहेत, ग्रामदैवत आहेत, तर त्यांची सुद्धा आपण पूजा, आराधना करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतांची सुद्धा आपल्याला पूजा, उपासना ही अधिक महिन्यामध्ये करायची आहे. आपण कितीही देवदेव केले आणि जर आपली कुलदेवी आपल्यावरती नाराज असेल तर मात्र आपल्याला कशाचेही फळ मिळत नाही. आपण कितीही पारायणे केली किंवा कितीही पूजापाठ केले आणि जर आपण कुलदेवीची कोणती सेवा जर करत नसलो तर मात्र आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही. आपल्या कुळाचे रक्षण ही कुलदेवी करत असते. कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या कुळाची प्रगती होते, भरभराट होत असते. म्हणूनच अधिक महिन्यातील मंगळवारी जरी आपण काही केले नाही तरी सुद्धा कुलदेवीला काही वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला 33 दिव्यांचं दीपदान सुद्धा करायचं आहे, ज्यामुळे आपल्या घराची, कुटुंबाची प्रगती आणि भरभराट होईल. सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि आपण जेव्हा देवाची पूजा करतो त्यावेळेला आपली जी कुलदेवी आहे, तर या कुलदेवीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. आपल्याकडे कुलदेवीचा टाक असतो किंवा कुलदेवीची जी मूर्ती असते, कुलदेवीचा फोटो असतो, तर आपण या टाकाची किंवा मूर्तीची किंवा फोटोची आपल्याला पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीला अभिषेक करायचा आहे. पंचामृताचा आपण अभिषेक करू शकतो किंवा दह्याने, दुधाने आपण अभिषेक करू शकतो. आणि जरी आपल्याला पंचामृत किंवा दही दुधाचा अभिषेक करणे शक्य झालं नाही, तरी सुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे. कुलदेवीचा जो मंत्र आहे, तर तो मंत्र म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. किंवा आपण फक्त श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः हा मंत्र म्हणत जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. अभिषेक केल्यानंतर आपल्याला ती मूर्ती कोरडी करायची आहे आणि देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपण ती मूर्ती ठेवत असतो तर त्याच ठिकाणी ठेवायची आहे. किंवा आपण या अधिक महिन्याच्या निमित्ताने प्रत्येक मंगळवारी आपल्या कुलदेवीची सेपरेट पूजा सुद्धा करू शकतो. सेपरेट एका पाटावरती किंवा छोटंसं जर आसन असेल तर त्यावरती आपण कुलदेवीच्या मूर्तीची सेपरेट सुद्धा पूजा करू शकतो. कुलदेवी समोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि कुलदेवीला सुद्धा आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि लाल रंगाची फुले अर्पण करायची आहेत. विशेष करून गुलाबाची फुले किंवा कमळाची फुले जर आपल्याला मिळाली तर ती आपल्याला देवीला अर्पण करायची आहेत. आता जरी आपल्याला कमळ किंवा गुलाबाची फुले मिळाली नाही तरी सुद्धा मग इतर सुवासिक जी फुले आहेत तर ती आपण अर्पण करू शकतो. धूप अगरबत्ती लावायची आहे. आपल्याला जर येत असेल तर आपल्या कुलदेवीची आरती सुद्धा म्हणायची आहे. अधिक महिन्याच्या निमित्ताने आपण कुलदेवीला कोणकोणत्या वस्तू अर्पण करू शकतो तर त्यापैकी पहिला आहे ते म्हणजे विडा. पानाचा विडा आपण आपल्या कुलदेवीच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर ठेवायचा आहे. यामध्ये 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. एकावरती 1 पाने ठेवायची आहेत. त्यावरती आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे. 1 रुपया, 2 रुपया, 1 सुपारी, 1 खारीक, 1 हळकुंड, 1 पूजेचा बदाम. तर अशा प्रकारे आपल्याला हा पानाचा विडा कुलदेवीला अर्पण करायचा आहे. जरी आपल्याला इतर वस्तू ठेवणे शक्य झालं नाही, तरी सुद्धा मग आपण फक्त 2 विड्याची पाने घेऊन त्यावरती सुपारी जरी ठेवली, एवढा जरी पानाचा विडा अर्पण केला आणि त्यासोबत दक्षिणा मात्र आवर्जून ठेवायची आहे. 1 रुपया का होईना दक्षिणा ठेवायची आहे. तर एवढा जरी विडा आपण अर्पण केला तरी सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्याला काय करायचं आहे, ही विड्याची पाने जी आहेत, तर ती निर्मल्यामध्ये विसर्जित करायची आहेत आणि ज्या काही वस्तू आहेत, तर ज्या खायच्या वस्तू आहेत त्या खायच्या आहेत. जे नाणं आहे, सुपारी आहे, तर ते लाल कपड्यामध्ये बांधून कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर आपण कुलदेवीची ओटी सुद्धा भरू शकतो. ज्याप्रमाणे एखाद्या सुवासिनी स्त्रीची ओटी भरण्याला अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे, त्याचप्रमाणे कुलदेवीची ओटी भरण्याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे आपण साडीने ही ओटी भरू शकतो. साडी, ब्लाउज पीस
नारळ, गहू किंवा तांदूळ, त्याचप्रमाणे हळकुंड, सुपारी, बदाम, खारी, खोबऱ्याची वाटी, गजरा, एखादं सौभाग्यवान, मग त्यामध्ये आपण हळदी कुंकवाचा करंडा किंवा हिरव्या बांगड्या, नथ असं कोणतंही एक सौभाग्यवान घेऊ शकतो. आणि दक्षिणा सुद्धा ओटीमध्ये ठेवायची आहे आणि तांबूल जे आहे तर ते आवर्जून ओटीमध्ये असायला हवं. जेव्हा आपण देवीची ओटी भरतो त्यावेळेला तांबूल सुद्धा आपण देवीला अर्पण करत असतो. तर अशा प्रकारे ही ओटी भरायची आहे. साडीने ओटी भरणे शक्य झालं नाही तर अगदी खणा नारळाने सुद्धा आपण ओटी भरली तरी सुद्धा आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि ही ओटी जी आहे तर ती आपण स्वतः पुन्हा वापरू शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलवायचं, तिला हळदी कुंकू लावायचं आणि तिला ही जी ओटी आहे तर ती द्यायची आहे. कारण अधिक महिन्यामध्ये सौभाग्यवतीचा मानपान करण्याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. तसेच आपल्याला जर ओटी भरणे शक्य झालं नाही तर आपण कोणतंही एक सौभाग्यवान कुलदेवीला अर्पण करू शकतो. मग यामध्ये आपण काचेच्या हिरव्या बांगड्या घेऊ शकतो आणि 5 काचेच्या हिरव्या बांगड्या आपल्या कुलदेवीला अर्पण करू शकतो किंवा हळदी कुंकवाचा करंडा किंवा नथ किंवा छोटंसं मंगळसूत्र किंवा जोडवी जे काही सौभाग्यवान आहे, सौभाग्याच्या वस्तू आहेत, तर ते आपण कुलदेवीला अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण कुंकुमार्चन सुद्धा कुलदेवीच्या टाकावरती, मूर्तीवरती करू शकतो. म्हणजे काय तर देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकू जे आहे तर ते अर्पण केले जाते. आपण जेव्हा आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन करतो त्यावेळेला ते जे कुंकू आहे तर त्यामध्ये देवीचं जे तत्व आहे तर ते आकृष्ट होत असतं आणि ते कुंकू जे आहे तर ते सिद्ध होत असतं, पवित्र होत असतं आणि जेव्हा कधी आपण महत्त्वाच्या कामासाठी जातो त्यावेळेला ते कुंकुमार्चन केलेले कुंकू जे आहे तर ते आपण आपल्या कपाळावरती लावलं तर देवीचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो. तसेच आपण कुलदेवीला 2 हिरव्या वेलच्या किंवा 2 फुल असलेल्या लवंगा जरी अर्पण केल्या तरी सुद्धा देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. कुलदेवीला आपण अधिक महिन्यातील मंगळवार निमित्त खास नैवेद्य दाखवू शकतो. मग त्यामध्ये बत्ताशे असतील, फुटाणे असेल किंवा नारळ पाणी तर हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तसेच आपल्याला 33 कणकेचे दिवे सुद्धा एका ठिकाणी प्रज्वलित करायचे आहे. म्हणजे आपल्याला दीपदान करायचं आहे. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे आणि 33 या संख्येला सुद्धा विशेष महत्त्व आहे. म्हणून 33 कणकेचे दिवे आपल्याला तयार करायचे आहेत आणि कुलदेवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आपल्याला हे दिवे एका ताटामध्ये ठेवून ते प्रज्वलित करायचे आहेत किंवा आपल्याला जर शक्य असेल तर आजूबाजूला जर एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला मंगळवार निमित्त हे 33 कणकेचे दिवे जे आहेत तर ते दान करायचे आहेत किंवा जर आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा आपण हे 33 कणकेचे दिवे जे आहेत तर ते दान करू शकतो. तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यातील मंगळवारी जरी आपण काही केले नाही तरी सुद्धा कुलदेवीला कोणत्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुलदेवीची मंगळवारी ओटी सुद्धा भरू शकता आणि मी सांगितल्यापैकी त्यांना सर्व सौभाग्यवान सुद्धा अर्पण करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.